नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे खलबत्ता। ओके, हा खलबत्ता परिपूर्ण आहे, नैसर्गिक दगडाचा आहे। मसाला वाटायला एकदम परफेक्ट आणि त्यातून येणारा सुगंध आणि अगदी पारंपरिक चव देतो। तर हा आता खलबत्ता नवीनच आहे, तो स्वच्छ आता मी करते। तो डायरेक्ट असं वापरता येत नाही आपल्याला। आधी मी याच्यामध्ये असं तांदूळ बारीक खरबडून घेते, म्हणजे तो असं त्याचा जो खरबडीपणा असेल तर तो निघून जायला मदत होईल। मी तुम्हाला याचं स्टेप बाय स्टेप दाखवते, कारण की मला पण या गोष्टी नवीन होत्या, तर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत हे शेअर करायला पाहिजे। ओके, मिक्सरपेक्षा यामध्ये वाटलेले मसाले खूपच परफेक्ट लागतात। जर तुम्हालाही अगदी घरगुती चव आवडत असेल तर हा खलबत्ता नक्की ट्राय करून बघा। तर ड्राय तांदूळ घेतलाय आणि तो याच्यामध्ये असं गोल 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 फिरून घेते, जोपर्यंत तो अगदी बारीक पावडर होत नाही तोपर्यंत मी फिरून घेणार आहे। थोडंसं पाणी ॲड केलंय, अगदी 1-2 चमचे, म्हणजे हे जे दाणे बाहेर उडतायत ना तांदळाचे ते उडणार नाही। थोडंसं आता मी या वाटीमध्ये थोडंसं हळद आणि मीठ एकत्र करून घेतलंय आणि हे खोबरं घेतलंय। खरं तो कोरडं खोबरं लागतं, पण मी इथं ओलंच घेतलंय आणि आपण असं सगळीकडे असं फिरून घेणार आहे। टाकून असं गुळगुळीत करून घेणार। हळद आणि मीठ टाकून आपण खोबऱ्याला जो तेल सुटतं ना, तर त्याच्याने ते गुळगुळीत होईल आणि आपण आता हे सगळं असं घासून 1-2 तास तसंच ठेवून द्यायचं आहे ते, आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून आपण ते वापरू शकतो। बाहेरून पण आपण सगळीकडून जेवढं आपल्याला एरिया कव्हर करता येईल तेवढी सगळीकडून ते खोबरं फिरवायचं आपल्याला। आता आपण हे असं 2-4 तास तसंच ठेवून देऊ आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून ते आपण वापरू शकतो। आणि हे स्वच्छ धुवून घेऊया। आपला खलबत्ता आता तयार झालाय वापरण्यासाठी। आता मी याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची वाटून बघते, छान बारीक होते। आपलं फ्रेश वाटण तयार झालंय। यू मस्ट ट्राय। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ। थँक यू।